श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, निवृत्तीनाथ महाराज की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की. सदैव चिंतनात मग्न असणारे, मननात गुंतलेले, माऊलींची जणू सावली असणारे, ज्ञानेश्वरी सम सोपान देवी हा ग्रंथ साकारणारे ब्रह्मस्वरूप संत सोपान. पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सोपान काका महाराज की. खरंच गजरात भारून टाकणारा हा क्षण आहे आणि आता उत्कंठा अजून वाढतीये. ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, निवृत्तीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सोपान काका महाराज की जय, आदि माया आदिशक्ती मुक्ताई आई साहेब की. सुवर्ण पिंपळाच्या साक्षीनं हा सोन्यासारखा क्षण आपण अनुभवतोय. संपूर्ण चित्रपट आपण सर्वांनी, भक्तांनी, रसिकांनी 18 एप्रिल 2025 रोजी जो संपूर्ण विश्वात प्रदर्शित होत आहे तो जरूर अनुभवायचा आहे. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानदेव मुक्ताई, 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 ज्ञानदेव मुक्ताई. रुक्मिणी मातेच्या रूपात त्या आपल्या पुढे आता साकारणार आहेत. मूळचे गुजराती असले तरी मनोजींचं मराठीमध्ये खूपच प्रेम आहे. अनेक हिंदी मराठी चित्रपटातून, मालिकातून त्यांनी अभिनय केलेला आहे. चाणक्य सारख्या नाटकासाठी किंवा आभाळ मयांसारख्या मालिकेसाठी ते प्रसिद्ध आहे. पण आपल्या ह्या सिनेमात, या चित्रपटामध्ये एक वेगळ्याच भूमिकेतून ते आपल्याला भेटणार आहेत. पैठणचे धर्माचार्य ब्रह्मेश्वर शास्त्री या रूपानं त्यांचे मनपूर्वक आभार. आतापर्यंत AA फिल्म्स ही जबरदस्त वितरण करण्यासाठी प्रसिद्ध असणारी, जवळजवळ 60 वर्षाहून अधिक काळ वितरण क्षेत्रात कार्यरत असलेली संस्था आहे. आनंदाची गोष्ट अशी आहे की आपल्या मराठी रसिकांच्या, भक्तांच्या जवळचा हा विषय घेऊन मराठी चित्रपट, हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट आहे आणि त्यांना खंबीर साथ देणारे चित्रपटाचे सहनिर्माते सनी बक्षी सर यांचा सन्मान झालेला आहे. शिवराज अष्टकमधील प्रत्येकच त्यांची भूमिका कायम सगळ्यांच्या स्मरणात राहील. मला माहिती आहे बाजीप्रभू देशपांडे अक्षरशः ते जगलेले आहेत आणि आज माऊलींच्या प्रांगणात त्यांचा सत्कार करताना आम्हाला खूप आनंद होतो. अजयजी पुरकर, यानंतर मी व्यासपीठावर आमंत्रित करते माननीय योगेशजी सोमण. संत तुकारामांच्या आनंद डोह या कार्यक्रमानिमित्त आपल्या सगळ्यांना ते परिचित आहेत. अनेक चित्रपट मालिकातून ते आपल्याला भेटलेले आहेत. पण ह्या चित्रपटात संत विसोबा खेरसर या भूमिकेतून योगेशजी आपल्याला भेटणार आहेत. यानंतर मी व्यासपीठावर आमंत्रित करते ज्यांनी चित्रपटात माऊलींना यथेच्छ त्रास दिलेला आहे त्या ग्राम जोशींना, अर्थात आशुतोषजी वाडेकर यांना. मला वाटतं त्यांनी जो काही त्रास दिलाय माऊलींना त्याचं पापक शालिनीत घडेल आणि सर्वांच्या वतीने त्यांना आज प्रसाद मिळेल. माननीय आशुतोषजी वाडेकर,
यानंतर अनेक चित्रपट मालिकातून आपल्याला भेटीला येणाऱ्या अत्यंत गुणी अभिनेत्री माननीय स्मिताताई शेवाळे यांना मी विनंती करते. त्यांनी या चित्रपटात यशोदा ही अत्यंत गोड भूमिका साकारली आहे. त्यांचं स्वागत आणि सन्मान आणि प्रसाद त्यांना प्राप्त होतोय. साहिल धर्माधिकारी लहानपणचे निवृत्तीनाथ म्हणून आपल्या पुढे येत आहे. लहानपणची माऊली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या भूमिकेत आहेत मानस बेडेकर. माऊली संत सोपान काकाच्या भूमिकेत आहेत अभिर गोरे. आणि चित्रपटातील लहानगी मुक्ताई साकारणारी इश्मिता जोशी हिला मी व्यासपीठावर आमंत्रित करते. चौघांनाही माऊलींचा वरद हस्ते लाभलेला आहे. त्यांचं हे भाग्य. सगळ्यांना मी चौघांना एकत्रित इथं बोलवते व्यासपीठावर. चारही भावंडांनी एकत्रित यावं. हा क्षण खरंच आपण सगळ्यांनी टिपून घेतला पाहिजे. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की. संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई यातील हे चार भावंड अभिजित श्वेतचंद्र जे विठ्ठलाच्या भूमिकेतून आपल्याला भेटीस येत आहेत. आणि विठुराया आला की रखुमाई यायलाच हवी या चित्रपटात रुक्मिणी आईची भूमिका साकारणाऱ्या नुपूर दैठणकर यांना मी आमंत्रित करते. अभिजित श्वेतचंद्र आणि नुपूर दैठणकर या दोघांना मी विनंती करते विठ्ठल रखुमाईंनी एकत्रित उभं राहावं आणि हे क्षण आपण साऱ्यांनी टिपून घ्यावे.